बुलढाण्यात रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून 2 गटात वाद। लोणार तालुक्यातील चिखला गावात तणावपूर्ण शांतता। मनोज जरांगे पाटील चिखला गावात दाखल, गावकऱ्यांशी संवाद साधला। शांतता भंग करून दंगली घडवण्याचा उद्देश होता। सर्वांना अटक करून गुन्हे दाखल करा। संबंधितांवर 307 चे गुन्हे दाखल झाले पाहिजेत। चिखला गावात दाखल झालेल्या मनोज जरांगेंची पोलिसांकडे मागणी। अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील विरोधी पक्षनेत्या विनाच होणार। विधानसभेनंतर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त। अंबादास दानवेंची सदस्यता संपुष्टात आल्यामुळे परिषदेतलं पद रिक्त। काँग्रेसचाही 10% निकष पूर्ण होत नसल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचा दावा रखडला। चंद्रपूरच्या सत्ता संघर्षात माझी चूकच नाही तर माफी मागण्याचा प्रश्नच नाही। हितशत्रूंनी माफी मागितल्याची अफवा पसरवली आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। अमरावतीत स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरती विवेक कलोती नाराज। भाजपच्या निवडीवर मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ नाराज। पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्यांना बक्षीस। विवेक कलोतींची फेसबुक पोस्ट करत नाराजी। शरद बुट्टेंच्या पुस्तकाचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून प्रकाशन। अजित पवार शरद बुट्टेंच्या पुस्तकाचं प्रकाशन करणार होते, मात्र दादांचं अकाली निधन झालं। ही बाब उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना समजताच शरद बुट्टेंना घरी बोलावून त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। नाशिकच्या तपोवनमध्ये पुन्हा एकदा पर्यावरणप्रेमी आक्रमक। घेतलेल्या हरकतींवरती उत्तर मिळत नसल्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून पुन्हा एकदा 1 दिवसीय लक्षवेधी उपोषण। मुख्यमंत्र्यांना लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यासाठी विनंती करणार। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। लव्ह जिहादच्या घटना घडतील त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्याचे आदेश। गुजरात सरकारप्रमाणे लव्ह जिहादच्या प्रकरणात विवाह नोंदणीची माहिती मुलीच्या आई-वडिलांना द्यावी। किरीट सोमय्या यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। नाशिकच्या सिन्नरमधील 17 वर्षीय मुलगी 15 दिवसांपासून बेपत्ता मुलीच्या आईनं संग्राम जगतापांची भेट घेतली। पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्याची मुलीच्या आईची तक्रार। अहिल्यानगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा। अभिषेक कळमकर यांच्यावर 25 वर्षीय तरुणीकडून अत्याचाराचा गुन्हा दाखल। शाळेत नोकरी लावण्याचा आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप। अत्याचाराचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याचाही तरुणीचा आरोप। गुन्हा दाखल झाल्यानंतर अभिषेक कळमकर फरार। गोरगरीब महिलांना पैशाचा आमिष दाखवून अंडाशयाची तस्करी। बदलापूर पोलिसांकडून 3 महिलांना अटक। मुख्य सूत्रधार महिलेच्या घरात संशयास्पद इंजेक्शन सापडलं। उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर प्रकार उघडकीस। नाशिकमधील सारोळच्या जंगलात आढळलेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटली। मृत मुलगी बुलढाण्याची असल्याचं तपासात निष्पन्न। प्रियकरानं मित्राच्या मदतीनं प्रेयसीची हत्या केल्याचं तपासात उघड। प्रेयसीची हत्या करून मृतदेह सारोळच्या जंगलात टाकल्याचं उघड। जालना जिल्ह्यात निधी अभावी जलजीवन मिशन योजनेची अनेक कामं रखडली। 423 पाणीपुरवठा योजना अद्यापही अपूर्ण असल्याची बाब समोर।